नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. खरं तर 12 वाजून गेलेले आहेत रात्रीचे. सगळे पाहुणे येऊन गेलेले आहेत. बाप्पासुद्धा आता आराम करेल, पण आपल्याला आराम करायचा नाही आहे. कारण उद्या आहे गौरी आगमन आणि खूप तयारी करायची आहे गौरीची. कारण गौरी सजवायची आहे आणि उद्यासुद्धा खूप रिलचेल असणार आहे. त्याच्यामुळे गौरी जी सजवायची आहे ते मी आणि काजल आत्ताच रात्री थोडीफार सजवून ठेवणार आहोत. आणि उद्या मी सकाळी तुम्हा सगळ्यांना घेऊन जाणार आहे दादर मार्केटमध्ये. हळू बोलतोय कारण की मुलगी माझी झोपली आहे. सो उद्या मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाणार आहे दादर मार्केटला आणि तिथे आपण बघणार आहोत की गौरीसाठीचे लागणारं सामान जे आहे, तुझा तेरडा असेल किंवा तिचे जे काही बाकीचे वनस्पती असतील किंवा तिला तिचे जे उपचार आपण म्हणतो त्या सगळ्या गोष्टींचं जे काही साहित्य असतं ते सगळं आपण उद्या घेणार आहोत. साडी, चोळी या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत घेऊन. तर आता फक्त ओलं सामान जे आहे ते घ्यायचं आहे. तर बापा बघा, आमचा स्मार्टी आणि खूप सुंदर मूर्ती. माधुस्करांनी मन जिंकलं यावेळेस. तर आता आपण आराम नाही करायचा आहे, थोडीशी तयारी करूया. तुम्ही सुद्धा बघा कशी आम्ही तयारी करतोय ती. थोडक्यात आता बघूया तयारी. उद्या थोडीशी करूया आणि नंतर गौरी आगमन करूया. हा संपूर्ण ब्लॉग जो आहे हा गौरी आगमनचा मी करणार आहे, जेणेकरून ज्यांना हौशे खातर जर गौर बसवायची असेल तर त्यांना सुद्धा हा उपयुक्त ठरेल. सोप्या पद्धतीने आपण गौरी उपासना करतो तर ती सगळ्यांनाच फलदायी तर आहेच आणि सोपीसुद्धा आहे. सो चला तयारीला लागूया. सो फायनली बरेचसे कॉम्बिनेशन्स बघून ट्राय करून आम्ही आता ठरवलेलं आहे की आम्ही खुर्चीवरच गेल्या वर्षीसारखी गौरी बसवणार आहोत. कारण की मला वाटतं तीच व्यवस्थित आहे. मला आणि काजलला वाटतं आहे व्यवस्थित बसेल. आपण खरं तर खुर्चीची ऑर्डर दिलेली होती, बट त्या हरामखोर माणसाने ती वेळेवर दिली नाही आपल्याला. सो त्या एंड मोमेंटला हे जुगाड करावा लागतो आहे. सो असा प्लॅन चालला आहे. जस्ट एक दुपट्टा टाकला देवीवरती ट्राय करायला कशी दिसेल ती. सो होपफुल छान दिसेल आणि ही गणपतीच्या मध्ये किंवा बाजूला आपण लावून टाकू. लेट्स सी हाऊ इट वर्क्स. फायनली बॉडी जी आहे आपली देवीची ती आपण प्रॉपर अशी लावलेली आहे. आता ही अजिबात हलणार नाही जागेवरून. आणि आत्ता आपण बाकीची साडी आणि आहे ते सगळं सुरुवात करू करायला. सो सगळ्यात आधी आम्ही आता ब्लाऊज हे जे आहे हे फिक्स करतो आहे याच्यावरती आणि त्यानंतर व्यवस्थित बॉडीला शेप देऊन. सो फायनली ही आहे आपली साडी गौरीची या वर्षीची. खूप सुंदर वाटणार आहे साडी गौरीला. सो बघूया पैठणी घालून कशी दिसते गौरी आपली. सगळ्यात आधी ना कधी पण तुम्ही जो आपला पदर आहे त्याने सुरुवात करा. सगळ्यात आधी कधी पण ना पदर या आणि पदरनी सुरू करा. आणि पदर तुम्ही एकदा जर सेट केलात ना व्यवस्थित, बाकीची साडी पण आपल्याला आरामात लावता येते. सो आता आम्ही याला थोडं आयन करणार आहोत आणि व्यवस्थित नंतर आम्ही ते लावणार आहोत. सो फायनली आपण साडी सेट केलेली आहे पदरावरून. हे पदर आपला पूर्ण पुढेपर्यंत येणार आहे आणि आता आपण साडीची बाकीची साडी राहिलेली आहे ती आपण ॲडजस्ट करायची आहे. हे जे नाजूक काम आहे हे सगळं काजल करते, हे मला जमत नाही करायला. वाजले आता ऑलमोस्ट 1 वाजलं आहे. आता काजल पूर्ण आयन करते आहे स्टार्ट टू एंड. निऱ्या आहेत त्या, सो एकदम कडक साडी बसेल व्यवस्थित. सो फायनली आमची साडी नेसवून झालेली आहे गौरीला. ऑल क्रेडिट गोज टू काजल. खूप मेहनतीने ऑलमोस्ट 1.5 तास आम्ही साडीच नेसवतो आहे. आता ह्याच्यानंतर थोडा शेला आणि जो देवीचा आहे तो लावू आणि नंतर आम्ही आराम करू. बरोबर आहे ना? त्याचबरोबर देवीसाठी यावर्षी खूप सुंदर असे दागिने माझा मित्र किरण जुळे यांनी बनवून दिलेले आहेत. आणि त्याचा इंस्टाग्राम जो ID आहे मी मला नक्की दाखवेन. बघा किती सुंदर सुंदर देवीसाठी दागिने बनवले. म्हणजे देवीचे आपले दागिने तर आहेतच, बट त्याचवेळी हे वज्रटिक जे आहे त्यांनी स्वतः हाताने संपूर्ण बनवलेलं आहे. सुंदर पॉलिश आणि बारीक नक्षीकाम त्याच्यावर त्यांनी केलेलं आहे बघा.
मागे याचं कुशन पण मस्त लावलेलं आहे, गादी आहे त्याची ती, आणि व्यवस्थित काम केलेलं आहे. त्याचबरोबर एक छान असा गळ्यातला एक हार, साज जो आपण त्याला म्हणतो, तो सुंदर त्यांनी बनवला. दिव्य अफलातून दिसणार आहे. आणि वन ऑफ माय फेवरेट लक्ष्मी हार. सो हा पण मस्त दिसणार आहे देवीवरती. त्याने एक नथसुद्धा आपल्याला बनवून दिलेली आहे छोटीशी. मी हाताने स्वतःने बनवून दिलेली आहे. ती पण बघा किती सुंदर बनवली आहे नथ. खूप रेखीव दिसणार आहे गौरी. आणि त्याचबरोबर त्यांनी दिलेलं आहे एक सरप्राईज दिले आहे. मला माहीत नव्हतं त्याने काय दिलं आहे ते. ओ, हा आहे मोत्यांचा तन्मणी. हा पण सुंदर दिसणार आहे. तर आपण घालून ठेवूया गौरीला, बघूया कसं दिसतंय. सो फायनली गौरीचं जे शृंगार आहे, बेसिक शृंगार केलेलं आहे. आणि तिचं सौभाग्याचं मेन जे अलंकार आहे ते म्हणजे मंगळसूत्र. ते आता उद्या आम्ही घालू तिला पूजनाच्या वेळेस. आणि छान तिला केस, तिला नंतर परत तिचा जो काही बाकीचे बांगडे आहेत सोन्याच्या किंवा बाकी जे काही असेल ते सगळं आता उद्याने करू. बेसिक तयारी करून ठेवलेली आहे. गौरी सज्ज झालेली आहे, एकदम व्यवस्थित बसलेली आहे देवी. सो बघू आता उद्या सकाळी जायचं आहे तेरडा आणायला आणि बाकी सगळ्या गोष्टी. सो हा ब्लॉग मी इथे संपवतो आहे. आमची गौर कशी वाटली नक्की सांगा. आणि कीप सबस्क्रायबिंग, कीप लाईकिंग. गौरीचा अजून एक व्हिडिओ उद्या आपण टाकणार आहोत, गौरी आगमनचा. नंतर गौरी पूजन असेल आणि नंतर गणपती बाप्पाचं विसर्जन मी टाकणार आहे. सो स्टे ट्यून्ड. बाय.